नमस्कार, मी सचिन कुराडे. तुमचं स्वागत आहे सचिन कुराडे या युट्यूब चॅनलमध्ये. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे बरेचसे व्हिडिओ आपण बनवत असतो, म्हणून आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आज एक वेगळा विषय तुमच्या समोर ठेवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज खरं तर त्याकडे सुरतेला जातात, मुघलांच्या प्रदेशातून जातात आणि जात असताना एका वेगळ्या वाटेने जातात. तिथं त्याकडे भरमसाठ लूट करतात आणि लूट केल्यानंतर त्यावेळेस परत येताना पाठीमागनं मुघल असतात, मुघली सरदार असतात, सगळे असतात. परंतु महाराज वेगळ्याच त्याकडे वाटेवरती येऊन राजगडावरती येऊन हजर होतात. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज खरं तर औरंगजेबाने दाखवलेल्या वाटेनं आग्र्याला जातात. आग्र्याला गेल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी होतात, तुम्हाला त्या माहिती आहे. परंतु ज्यावेळेस आग्र्यावरतून परत यायचंय त्यावेळेस महाराज वेगळ्याच वाटेनं त्याकडे स्वराज्यामध्ये येतात. याच्याही नंतर तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस महाराज त्याकडे जालन्याची लूट करतात, जालन्याची लूट केल्यानंतर तुम्हाला सांगतो पाठीमागनं मुघली सरदार असतात, पुढे त्या ठिकाणी एक सरदार, मुघली सरदार 10,000ची फौज घेऊन थांबलेला असतो आणि 10,000ची फौज घेऊन पाठीमागनं सुद्धा मुघलांची फौज होते, समोर सुद्धा मुघलांची फौज होते आणि समोर पाठीमागनं आता शिवाजी महाराज पकडले जाणार. परंतु त्यावेळेस सुद्धा महाराज खरं तर एका वेगळ्याच वाटेनं परत एकदा पट्टागडावरती जाऊन सुखरूप त्याकडे होतात. याच्या मागचं तुम्हाला एक कारण सांगतो का, त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे या गुगल मॅप सारख्या जमान्यामध्ये सुद्धा आपल्याला रस्ते सापडत नाही. परंतु त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणतं गुगल मॅप होतं, कोणतं त्याकडे रसायन होतं, तर त्या गुगल मॅपचं नाव होतं बहिर्जी नाईक. आणि बहिर्जी नाईकांनी हे सगळं शोधून ठेवलं होतं, बहिर्जी नाईकांनी हे सगळं बघून ठेवलं होतं. शिवाजी महाराजांच्या पावला पावलावरती काय करायचंय महाराजांना हे सगळं बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना सांगत होते. म्हणजे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याला चॅलेंज कधीच नव्हतं. म्हणून तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा जर आपण कुणाला म्हटलं ना,